आपल्या नवी मुंबई शहरामध्ये गावगावठाण व आपल्या LIG भागामध्ये आपल्या गरजेपोटी बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांची नैसर्गिक कुटुंबवाढीमुळे गरजेपोटी घराची वाढ गावगावठाण व LIG भागामध्ये केलेली आहे। कायद्याच्या नजरेत ते अवैध असतील, पण आमच्या सर्वांच्या नजरेमध्ये ते गरजेपोटी बांधकाम हे नैसर्गिक गरजेपोटी त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे। कायदा त्या ठिकाणी बघतो की अवैध बांधकामावर शास्ती लावावी। पूर्वी कायदा होता की प्रॉपर्टी टॅक्सच्या दुप्पट म्हणजे 300% शास्ती ही त्या ठिकाणी त्या धारकांवर लावली पाहिजे। तर या ठिकाणी महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 कलम 267 अनुसार शास्ती ठरवण्याचा अधिकार हा महापालिकेला आहे। त्या अनुषंगाने अवैध इमारतींवर शास्ती बसवण्याबाबतचा हा प्रस्ताव मी या सभेपुढे मांडत आहे। सभागृह नेते सागर नाईक यांनी जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देते। सभाध्यक्षांच्या मान्यतेने या ठिकाणी शास्ती बसवण्याचा प्रस्ताव आपण इथे ठेवलेला आहे। CCOCचा हा विषय नाही। आज आयुक्त महोदयांनी जरा त्या ठिकाणी CCOCचा उल्लेख केला। आम्हाला काय CC भेटायची सुविधा उपलब्ध असती तर आमच्या गाववाल्यांनी किंवा LIG वाल्यांनी CC घेतल्या असत्या, पण गरज वाढत होती। CC भेटण्याची खिडकी देखील खुल्ली नव्हती, पण गरजेपुढे आम्ही तिकडे नतमस्तक झालो आणि ते आम्ही बांधकाम केलं। गरज होती, तो नैसर्गिक वाढची गरज होती आणि आज इकडे आम्ही सर्व सदस्य त्या गरजेपोटी बांधकामाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। आपण आपलं काम नियमान्वये आपल्या कायद्याच्या चौकटीत बसून करायचं ते आपलं काम आहे। शास्ती बसवण्याचा अधिकार हा महापालिकेला ठरवण्याचा मिळाला, म्हणून ज्या वेळेस या शहराचं राज्य लोकशाहीकडे या सभागृहाकडे आलं तेव्हा या शहरावरती लावलेल्या गावठाणावरती लावलेल्या LIG वरती लावलेल्या शास्ती कमी करण्याचा सर्वात पहिला प्रस्ताव हा मी सभागृहापुढे मांडला, कारण की मला याकडे विलंब करायचा नव्हता। आपण सांगितलं की आपण प्रॉपर्टी टॅक्स कमी आहे, पण आपली जे LIG आणि गावठाणमधली लोक प्रॉपर्टी टॅक्स भरत होती, पण ही टिप्पट टॅक्सीचा शास्तीचा बॉम्ब त्यांच्यावर पडला आणि ते आवाक्याच्या बाहेर गेलं, त्यामुळे ते भरू शकले नाही। तुम्ही बघा 5% शास्ती लावली तर भरभरट ते थकबाजी करणार नाही, पण तिप्पट हा त्यांच्या आवाकाच्या बाहेर होता, त्यामुळे ते शास्ती त्या ठिकाणी होत नाही। आता मी कायदा वाचत होतो तेव्हा मला भेटलं की शास्ती ठरवण्याचा अधिकार महापालिकेला आहे, पण तो आजच्या दिवसापासून लागू होईल। पण या आधी जे बिलं आलेली आहेत त्यामध्ये भरभरून ज्या शास्ती लागलेल्या आहेत त्याबद्दल आपण काय करू शकतो आणि कायद्यान्वये आपल्याला काय अधिकार त्या बाबतीत प्राप्त आहेत, की हा जो निर्णय आहे तो आपण पूर्वलक्षीप्रमाणे कसा लागू करता येईल, जेणेकरून एक त्यांना दिलासा आपल्या गावठाणमधल्या राहणाऱ्या लोकांना, त्याचबरोबर LIG मध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना त्या ठिकाणी दिलासा त्या ठिकाणी भेटेल। त्याचबरोबर CCOCची तुम्ही आपल्या सभा सदस्यांनी केली की मी सभाध्यक्ष महोदयांना विनंती करेन की त्या बाबतीत एक स्वतंत्र विशेष सभा आयोजित करावी, जेणेकरून पूर्ण दिवसभर पूर्ण दिवसभर त्या संबंधी आपण पोटतिडकीने आपल्या गरजेपोटी बांधकामाविषयी बोलू शकतो। काहींनी अनधिकृत ऐरोली भागातील अनधिकृत बांधकामाविषयी केलं तर खऱ्या अर्थाने ऐरोलीमध्ये तुम्ही जर आपलं डेझिग्नेटेड ऑफिसर आपले काय करतात तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी आहे। जर ऐरोलीच्या उत्तरेकडच्या भागाकडे तुम्ही जावा तर तिकडे 7-8 मजले त्या ठिकाणी बांधकाम होण्याचं दिसतंय आणि त्या ठिकाणी कुठलाही तालतम्य ऐरोली
नोडमध्ये त्या ठिकाणी राहिलेला नाही दिसून येतोय. त्याबद्दलही आपण लक्ष त्या ठिकाणी ठेवून राहा. ते आपल्या अधिकारात आम्हाला सांगायची गरज नाही. महापालिकेच्या अधिकारातलं जे कार्य आहे ते आम्ही निश्चितप्रमाणे करणार आहोत. पण आपल्या माध्यमातून जे डेझिग्नेटेड ऑफिसर आहेत त्यांच्या माध्यमातून याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज नाईक साहेबांच्या आदेशान्वये सूचनेनुसार आज आपल्या गावगावठाणं आणि LIG वरील शास्ती हा न्यूनतम म्हणजे 5% म्हणजे पहिला 100 रुपयाचा प्रॉपर्टी टॅक्स असेल तर त्याला 300 रुपयाचं बिल त्या ठिकाणी यायचं. आता यापुढे त्या सदनिकेला 300चं नाही तर 105 रुपयाचं बिल येईल. आता मॅडम मी विनंती करेन की आता जे प्रस्ताव पास केल्यात ते कायम करून घ्या. म्हणजे आजच्या या क्षणापासून त्या ठिकाणी लागू त्या ठिकाणी होतील. तर या सर्व ठरावाला आपण सर्वांनी संमती देणारच आहात. या दृष्टीने आपल्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो.